राज्य सरकार ने मनोज जरांगे पाटिल की सभी मांगे मान ली है। राज्य सरकार द्वारा सुबह तड़के इसके अध्यादेश जारी कर दिए गए हैं। इस बीच सुबह करीब 10 बजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों जूस पीने के बाद मनोज जरांगे पाटिल ने अपनी भूख हड़ताल तोड़ दी है। इस बड़ी सफलता के बाद मराठा भाइयों में खुशी का माहौल है। इसके बाद मनोज जरांगे पाटिल के परिवार की प्रतिक्रिया भी सामने आई है। मराठा आरक्षण की लड़ाई में मनोज जरांगे पाटिल के परिवार की भी बड़ी हिस्सेदारी है। मराठा आरक्षण का मामला रिश्तेदारों के मुद्दे पर अटका हुआ था, लेकिन सरकार की ओर से जारी नए अध्यादेश में इस बात का उल्लेख किया गया है कि मराठा रिश्तेदारों को भी आरक्षण मिलेगा। इससे मनोज जरांगे के परिवार में खुशी छा गई है। यह मनोज जरांगे के परिवार के लिए बेहद खुशी का पल है। देखा जा सकता है कि जरांगे के बच्चे समाज के लिए लड़ रहे हैं। अपने पिता के बारे में बात करते हुए काफी भावुक हो गए हैं। जरांगे पाटिल की पत्नी ने टिप्पणी की है कि उनके पति पिछले 5 महीने से घर नहीं आए और वह समाज के लिए लड़ रहे हैं। साथ ही उनके बच्चों ने कहा, हम पापा का स्वागत धूमधाम से करेंगे। हो, पप्पांनी ते सांगितलं होतं की जोपर्यंत सर्वांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही लाभ घेणार नाही। कारण पप्पांनी आधीच सांगितलं होतं की मी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काहीही करणार ते समाजासाठीच करणार। तर त्यामुळे पप्पांनी आधीच सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही त्या नोंदीचा लाभ घेतला। आता घेणार। मला एक सांग, तू सरकारला तू खूप लहान आहेस तरी पण तू पप्पाच्या काळजीपोटी सरकारला इशारा दिला होता, त्याबद्दल तू काय सांग? आता तुझी भावना काय? हो, आधी कारण सरकार काहीच हालचाल करत नव्हतं आणि खूप भीती वाटत होती, कारण पप्पांची तब्येत खालवत चालली होती। इतकी भीती वाटत होती की त्यावेळेस काय खूपच आम्ही घाबरलेलो होतो। पण आता इतका आनंद होतोय की सरकारचे खरंच खूप आभार आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल। भावुक होण्याचं कारण फक्त सरकारच होतं, कारण सरकार नुसता वेळ काढूपणा करत होतं, कधीही त्यांची ठोस भूमिका दाखवत नव्हतं। पण आज दाखवल्यामुळे सरकारचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा भी देतो की आमच्या लढ्याला तुम्ही यश मिळवून द्या। 5.5 महिने झाले ते घरी आलेले नाहीत। आज तरी असं वाटतं ते नक्कीच आता घरी येतील। आणि सर्व म्हणजे अगोदर असं सांगेन की ज्या कुटुंबाच्या व्यक्तींनी बलिदान दिलं, सगळ्यात अगोदर ह्या आरक्षणाचा मोठा वाटा म्हणजे त्यांचाच आहे। तुम्ही वारंवार भावुक झाले होता जेव्हा पण तुम्ही मीडियाशी बोलायचं, तुम्हाला अश्रू व्हायचे। आजची तुमची नेमकी भावना काय? तुम्ही आनंदी दिसता। हो, आज खूप आनंद वाटतो की आज न्याय मिळाला आणि सगळ्या समाजालाही न्याय मिळाला, त्यासाठी खूप आनंद वाटतो। शब्द नाही, तितका आनंद झाला। जरांगे पाटलांशी काही संपर्क झालाय का? ते परत घरी कधी येणार आहेत? अंतरवालीत कधी येणार आहेत ते? नाही, आतापर्यंत नाही झाला, आणखीन टीव्हीवरच पाहते। बरं, काय भावना आहे तुमची आज? नेमकी तुम्ही काय केलेलं आहे आज? आणखीन सध्या काहीच नाही केलं, ते घरी येतील त्याच वेळेस। ताई, तुम्ही किंवा तुमच्या मुलांना, मुलीनं किंवा वडिलांना, म्हणजे तुमच्या सासरेबाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का? नाही केला। ते जाताना सांगून गेलेले होते की आलो तर तुमचा, गेलो तर समाजाचा। तर आंदोलनाच्या काळात कधीच आम्ही त्यांना फोनही लावित नाही आणि त्रास कसलाच देत नाही। ताई, तुम्ही मला एक सांगा, ज्यावेळेस ते मुंबई वारीला निघाले होते त्यावेळेस तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब भावनिक झालं होतं, तो क्षण आणि ह्या क्षणात काय फरक, किंवा त्या संदर्भात काय सांगाल? तो क्षण एक दुःखाचा होता, कारण इथं जर सरकारने आरक्षण दिलं असतं तर त्यांना तितकं लांब जाण्याची गरज पडली नसती। आज इतकी खुशी झाली की गगनात मानणार नाही। मुख्यमंत्री साहेबांनी मोठं काम केलं। खात्री वाटली होती का? खात्री वाटली होती का? हा, खात्री होती ना, शपथ वाहिली होती ना त्यांनी, आनंद केला साऱ्या दुनियेत। शेपटीला जातील असं तुम्हाला म्हणायचं, खात्री होती? हा, खात्री होती आम्हाला।